सत्य असेल तेच दिसेल. मंद्रुप पोलिसांची दारू माफियांवर जेसीबी ॲक्शन. 1.5 लाखांचा मुद्देमाल केला जमीनदोस्त. दक्षिण सोलापूर प्रतिनिधी. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू माफियांविरोधात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 1,52,661 रुपये किमतीच्या बेकायदेशीर दारू साठ्यावर शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष जेसीबी फिरवून तो नष्ट केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाच्या आदेशाने कारवाई. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळामध्ये अवैध दारू विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला होता आणि या विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेली देशी विदेशी दारू आणि हातभट्टीच्या दारूचा साठा पोलीस ठाण्याच्या परिसरात पडून होता. सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व साठा नष्ट करण्यात निर्णय घेण्यात आला. सोलापूरचे अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक फौजदार पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, अन्य अंमलदार आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यालगत असणाऱ्या एका मोठ्या खड्ड्यात 90 मिलीमीटर आणि 180 मिलीलीटरच्या शेकडो बाटल्या नामांकित ब्रँडची विदेशी दारू आणि हजारो लिटर हातभट्टी दारू ओतून त्यावर जेसीबी सहाय्याने हातोडा मारण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे अधिकृत चित्रीकरण, त्याची नोंद करण्यात आली. कायद्याचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न. मंद्रुप पोलिसांनी या कारवाईद्वारे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांना सुरक्षित आणि व्यसनमुक्त वातावरण देणे हेच आमचे ध्येय आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. या धडक कारवाईमुळे मंद्रुप परिसरात कायद्याचा वचक निर्माण झाला असून दारू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.